मी उद्धवराव लक्ष्मण लंके. हा, दोन्हीचे. हा, माझे. माजी सरपंच 10 वर्ष सरपंच होतो हा, या गावचा. हा, 4 वेळेला सोसायटीचा चेअरमन होतो. हा, शरद सहकारी बँकेचा उपाध्यक्ष होतो काही काळ. हा, वळसे पाटलांकडे पीए म्हणूनही काम केलेलं आहे. हा, त्यामुळे त्यांचा स्वभाव मला अतिशय जवळून पाहायला मिळालेला आहे. हा, माझ्या जीवनामध्ये एक प्रसंग घडला होता 2013ला. हा, केदारनाथचा प्रलय झाला होता हा. आणि त्या केदारनाथच्या प्रलयामध्ये आम्ही सापडलो होतो. हम्म. सापडल्यानंतर आम्ही वळसे पाटलांना फोन केला. किती लोक होती ती? ते 52 लोक होतो आम्ही. हा, तर तिथून आम्ही त्यांना फोन केला की बुवा अशी अशी आम्हाला अडचण निर्माण झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय तर मृत्यू आमच्या पाठीमागे आहे आणि आम्ही पुढे. मग आमची सोय त्यांनी महाराष्ट्र सदनला केली दिल्लीला. हा, मग महाराष्ट्र सदनला तिथं डॉक्टर वगैरे या सगळ्या गोष्टी आम्हाला दिल्या त्यांनी. आणि त्याच्यानंतर आमची सगळी जेवणाची वगैरे सगळी सोय झाली तिथं. त्याच्यानंतर आम्हाला प्रत्येकाला त्या ठिकाणी त्यांनी 2-2 हजार रुपये दिले. त्याच्यानंतर रेल्वेच्या बोगीची स्वतंत्र बोगी आम्हाला दिली 52 लोकांना. काही डॉक्टर्स वगैरे त्याच्यामध्ये, एक डॉक्टर्स होता त्याच्यामध्ये, 2 पोलीस होते. तुमच्या बरोबर? हा, आमच्या बरोबरच दिले डब्यामध्ये ते पूर्णपणे. आणि त्याच्यानंतर देवेंद्र शेठ यांनी त्यांची लोक आहेत तिथं म्हणजे दिल्लीला, त्या लोकांना सांगितलं की बाबा यांना जेवणाची वगैरे सोय. मग त्यांनी काही पदार्थ वगैरे आम्हाला त्या डब्यामध्ये वगैरे दिले आणि तिथून आम्ही इथं आलो. मंचरमध्ये आल्यानंतर महिलांना टॉयलेटला वगैरे जाणं किंवा आम्ही काहीच तिकडून आलो नव्हतं, खाली हात आलो होतो. मग आता घरी काहीतरी न्यायला पाहिजे ना मिठाई मुलांना वगैरे, म्हणून आम्ही मंचर स्टँडला गेलो. आणि मंचर स्टँडला गेल्यानंतर तिथं एक पोलीस होतं आणि त्या पोलिसांनी आम्हाला अडवल्यानंतर त्यांनी बराच वेळ काढला आमचा. तर मी त्याला सांगितलं, म्हटलं बाबा आम्ही केदारनाथवरून आलोय आणि आमची अशी अशी परिस्थिती आहे, माणसं आजारी आहेत सगळी म्हटलं, आणि आम्ही त्यांना घरी घेऊन चाललोय. आणि तो पोलीस काय आम्हाला सोडायला कबूल नव्हता. मग मी वळसे पाटलांना फोन लावला. वळसे पाटलांना फोन लावल्यानंतर वळसे पाटलांनी सांगितलं, त्या पोलिसाला सांगितलं तू ताबडतोब पोलीस स्टेशनला जा. त्यावेळेला DK वळसे होते. DK वळसेंना मी फोन केला आणि DK वळसे तिथं आले. आल्यानंतर त्यांनी त्या PSIला सांगितलं, ही माणसं एवढ्या अडचणीतून इथं आल्यात, केदारनाथच्या प्रलयामध्ये इथं आल्यात, म्हणजे मृत्यू पाठीमागं आम्ही पुढं होतो आणि एवढा त्रास यांना झालाय. आणि हे पोलीस जर असं त्रास करीत असेल ते आपल्या हद्दीत मंचरमध्ये येऊन, तर याला ताबडतोब रेस्ट्रिकेट करून टाका. आणि त्याच क्षणी त्यांनी त्याला त्या ठिकाणी काढून टाकला पोलीस पदावरून. सस्पेंड करून टाकला. आता बाकीच्या बाबी जर म्हणजे राष्ट्रीय राजकारण किंवा तुमचं राजकीय राजकारण राज्यातले वगैरे या सगळ्या गोष्टी पाहताना वळसे पाटलांचा स्वभाव जो आहे ना, तो अतिशय संयमी स्वभाव आहे, शांत स्वभावाचा माणूस आहे. कामं कमी जास्त होत राहतात राजकारणामध्ये. आजचं काम उद्या, उद्याचं काम परवा, हे होत राहतं. काही मंत्र फुकलं काम झालं असा तर प्रकार कधी होऊ शकत नाही ना. तर आता या पद्धतीमध्ये मी ज्या वेळेला राजकारण पाहतो, मी साहित्याचं वाचक आहे, त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. तर मी पाहिलेल्या राजकारणामध्ये म्हणजे संपूर्ण 1962 साली यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांचा जो स्वभाव आहे यशवंतराव चव्हाणांचा, म्हणजे आपला विरोधक जरी असेल तरी त्याच्याशी चांगल्या पद्धतीनंच बोलायचं, चांगल्या पद्धतीनंच विचारविनिमय करायचा, संस्कृतीचं जतन करायचं. राजकारणाला कुठल्याही प्रकारचा घाणेरडा रंग न देता, कोणावर टीका टिप्पणी न करता राजकारण करणं, अशा पद्धतीची भावना यशवंतरावांची होती. आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी ज्या वेळेला जवळून पाहतोय त्यावेळेला मला वळसे पाटलांचा स्वभाव आणि यशवंतरावांचा स्वभाव हे अतिशय जवळचे वाटतात. आणि वळसे पाटलांच्या संदर्भात बोलायचं झालं तर ज्या ज्या वेळेला राजकारणामध्ये ज्या ज्या मंत्रिपदाच्या संदर्भामध्ये जे खातं अडचणीत आलं त्या त्या खात्याचं मंत्रिपद त्यांना सोपवलं गेलं. मग तुमचं शिक्षण खातं असू द्या, गृह खातं असू द्या, ऊर्जा खातं असू द्या, या सगळ्या वेळेला वळसे पाटलांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. आणि मी ज्या वेळेला विधानसभेचं कामकाज पाहतो, आता TV वर वगैरे पाहायला मिळतंय, मोबाईलवर पाहायला मिळतंय, त्यावेळेला वळसे पाटील ज्या वेळेला उत्तर देतात त्यावेळेला वळसे पाटलांच्या संबंधामध्ये एकही म्हणजे आमदार वेगळं बोलत नाही, वाईट बोलत नाही, विरोधी सुद्धा बोलत नाही, काही प्रश्न विचारत नाही आणि ऐकून घेतात सगळ्यांना शांतपणे. आणि कधीही आकांड तांडव हा माणूस करत नाही. मग ते स्थानिक पातळीवर असू द्या किंवा विधानसभेमध्ये असू द्या किंवा राजकीय स्टेजवर असू द्या, हा अतिशय शांत संयमी माणूस आहे. आणि असं नसतं तर लोकांनी त्यांना 7 वेळेला निवडून कशाला दिलं असतं. एखाद्या वेळेला माणूस निवडून देईल हो, पण 7 वेळेला माणसाला निवडून देतात.
त्याचा अर्थ ही गोष्ट आहे की या माणसाकडे गुणसंपदा आहे, या माणसाकडे माणसं पारखण्याची ताकद आहे, या माणसाकडे समाजामध्ये जाऊन समाजाची काम करण्याची त्यांची प्रवृत्ती चांगली आहे. आणि या आमच्या परिसरामध्ये बरीचशी कामं झालेली. आता पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अगोदरचं जे बाईट आलेलं आहे त्या संबंधामधला हा विषय प्रलंबित जरूर आहे, पण आता प्रश्न असा झालाय की हे गावच कुकडी प्रकल्पांमध्ये नव्हती. इवन तुमचे 65 बंधारे झाले, ते सुद्धा पाणी तुम्हाला कधी मिळणार होतं? पावसाळ्यामध्ये जे पाणी पडेल त्याच वेळेला ती बंधारे भरणार होते. आता बाकी असं झालंय की त्या 65 बंधाऱ्याला सुद्धा कुकडी प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेतलंय. हे सुद्धा कुकडी प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेतलंय. सातगाव पठार समाविष्ट करून घेतलंय. तुमची 12 गावची पाणी पुरवठा योजना ती समाविष्ट करून घेतली, कळमदाईची घेतली, आदिवासी पट्ट्यामधली घेतलेली आहे. तर या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या करण्याकरता आता पुढचं जे काम आहे त्यांचं, प्रत्येक भाषणामध्ये मी 1-2 भाषणं त्यांची ऐकलेली की इथून पुढं मी ही जी उर्वरित कामं आहेत पाण्याच्या संदर्भामधली ती कामं करण्याकरता पूर्णपणे वेळ देणार आहे. आणि मी त्यांना म्हटलेलं आहे की साहेब आता तुम्ही जलसिंचन खातं घ्या, कारण काय या कामामुळे तुम्हाला थोडंफार लोक बोलतात ना, तर एवढी कामं केली. आता ही कामं करत असताना तालुक्यामध्ये तालुक्यात 35 वर्षापूर्वीचा तालुका आणि आताचा तालुका, मी एकाने मला फोन केला होता, मी नारायणगाववरून येत होतो आणि तो होता पारगावचा माणूस. त्याने मला फोन केला, म्हटला तुमच्या इकडे वातावरण कसं काय? तर म्हटलं आमच्या इकडे लोक वळसे पाटलांना मतं देतील बा, थोडीफार नाराजी जरूर आहे पण वळसे पाटलांना मतं देतील. तर त्याला मी म्हटलं तुमच्या इकडे वातावरण कसं काय? तर तो मला म्हटलं आमच्या इकडे जरा वातावरण गढूळ आहे. म्हणलं तुम्ही फोन ठेवून द्या. तो म्हणला का फोन ठेवून द्या? म्हणलं हे बघा बंधारे कुठं झालं? पारगावला झालं. कारखाना कुठं झाला? पारगावला झाला. बाकीच्या सगळ्या बाबी तिथं कॉलेज झालं, बाजारपेठ तुमची वाढली, सगळं वाढलं आणि ज्याला पाणी मिळालं तुम्हीच विरोधात बोलता. मग आता आमची गावं जी पाण्यापासून वंचित आहेत ती बाकी विरोधात बोलत नाही, अजूनही वळसे पाटलांचा मान ठेवतात. आणि असाच प्रसंग कुठं आला होता? राणा प्रतापच्या आणि अकबराच्या युद्धामध्ये आला होता. त्यावेळेला राणा प्रतापांबरोबर कोण राहिलं होतं? बिल्ल राहिले होते, रामोशी राहिले होते. हार झाल्यानंतर 12 वर्ष त्यांनी वनवास भोगला, पण त्याच्यानंतर अकबराचा पराभव केला. शिवाजी महाराजांना मोगलाईने ज्या वेळेला वेढा घातला त्यावेळेला त्यांच्याबरोबर कोण राहिले होते? मावळेच राहिले होते. मग आता आदिवासी पट्ट्यामधली लोक असतील, आम्ही पाण्याविना वंचित असणारी लोक, आमची जरी पोटं पाठीला टेकलेली असली तरी आम्ही राजाची साथ सोडणार नाही. जो राजा प्रामाणिक आहे, जो राजा जनतेची सेवा करतोय, आमचा प्रश्न सुटण्याकरता थोडासा वेळ जरी लागलेला असला तरी सुद्धा आमचे लोक बाकी वळसे पाटलांची साथ सोडणार नाही. कारण आम्हाला शेतावरून भाताची परीक्षा चांगली करता येते, कोण चांगला आहे कोण वाईट आहे. आम्हाला विरोध समोरच्या व्यक्तीला नाव ठेवायची काय गरज नाही. जो तो आपलं नशीब आजमावत असतो राजकारणामध्ये, ज्याने त्याने आपली नशीब आजमावी. पण वळसे पाटलांच्या संदर्भामध्ये आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी नशीब आजमावायचा प्रयत्न केलेला आहे त्यांना सगळ्यांना हार पत्करावी लागणार आहे. आणि आता सुद्धा ज्यांनी आता आपलं नशीब आजमायचा प्रयत्न चालवलेला आहे त्यांनी सुद्धा हे ध्यानामध्ये ठेवावं. तुम्ही एवढी घाई करायला नको पाहिजे होती, अजून थोडा वेळ थांबले असते तर बरं झालं असतं. त्याच्यामुळं आमचं जे म्हणणं आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही पोच केलेलं आहे. त्यामुळं वळसे पाटील हा अतिशय चांगला माणूस आहे, गुणी माणूस आहे, कामाचा माणूस आहे, सर्वसामान्यांबरोबर बोलणारा माणूस आहे, माणसाची वागणूक पाहून त्याला पदावर बसवणारा माणूस आहे. त्यामुळं पद मिळालं काय नाही मिळालं काय, पण या तालुक्याचा विकास वळसे पाटलांनी केलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही कुणी कुठेही गेलो, आम्ही सांगितलं लोणीचे आहेत, मग ते विचारतात लोणी कंचे आहेत का, लोणी प्रवराचे आहेत का, लोण्यालाही आहेत ना. पण ज्या वेळेला आम्ही सांगतो की आंबेगाव तालुक्याच्या लोणीचे आहेत, हा मग तुम्ही वळसे पाटलांच्या तिकडले आहेत का, असं लोक म्हणतात. मग या तालुक्याचं भाग्य आहे, पूर्व पुण्याई या तालुक्याची आहे की वळसे पाटलांसारखा माणूस आपल्याला मिळालाय. म्हणून आंबेगाव तालुका आज महाराष्ट्रामध्ये सगळे लोक वळसे पाटलांमुळे आंबेगाव तालुक्याला ओळखतात. तेव्हा वळसे पाटलांना दीर्घायुष्य लाभो, माझी प्रामाणिक इच्छा आहे. मी बॉम्बे युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट आहे, पॉलिटिक्स आणि सायकोलॉजी हे माझे विषय होते त्यावेळेला. त्यामुळं मी सगळं हे वाचन वगैरे करतो, मला सगळ्या गोष्टीची चांगली कल्पना आहे. त्याच्यामुळं माझं प्रामाणिक मत आहे. या मताशी किती सहमत व्हायचं नाही व्हायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण विचार करून राजकारण करावं ही माझी स्वतःची मानसिकता आहे. आणि विचार केला तर हीच गोष्ट समोर येते की वळसे पाटलांशिवाय पर्याय नाही. कारण आता
वळसे पाटलांची ही 8वी टर्म आहे. आता दुसरा कोणी माणूस निवडून दिला मग त्याची पूर्ण श्री गणेश सुरू व्हायचा, मग तो आमदार व्हायचा. आमदार झाल्यानंतर त्याला मंत्रिपद मिळायचं आणि मग ते मंत्रिपद ह्या वेळेला मिळेल का पुढच्या वेळेला का मिळेल का त्याच्या पुढच्या वेळेला मिळेल आणि मग तो काम करायचा. ही लई लांबची गोष्ट आहे. पण आता टोकावर असताना जर वळसे पाटलांना आपण निवडून दिलं तर आपली ही कामं होऊन जातील, म्हाळसा काम होऊन जाईल, जलसिंचनाची कामं होतील आणि पाणी मिळेल आणि बाकीच्याही गोष्टी मिळतील. सगळ्या गोष्टी काही एकदम कोणी देऊ शकत नाही. त्यामुळं वळसे पाटील हेच निवडून येणार. आमच्या भागामध्ये वळसे पाटलांच्या बद्दल लोकांना आदर आहे आणि लोक वळसे पाटलांना मत देतील, हे माझं प्रामाणिक मत आहे. ठीक आहे.